ह्या लाडक्या मेनू तुला 61व्या वाढदिवसाच्या खूप शुभ शुभकामना. माझ्या सत्शील जावयावर आणि प्रेमळ मुलांबरोबर सुनेबरोबर नातवंडांबरोबर तुझं आयुष्य खूप सुखासमाधाने जावं. तू नेहमी चांगलाच विचार करून प्रत्येकाशी खूपच चांगली वागली आणि वागशील अशी माझी खूप इच्छा आहे. सगळ्यांचं तू सासर माहेरच्या लोकांचं मन जपून ठेवलं म्हणून तुझी आणि तू कठीण प्रसंगातसुद्धा आपलं शिक्षण पूर्ण करून माझं आयुष्य धन्य केलं. मला खूप खूप तुझी माझ्या खूप खूप शुभ इच्छा. माझे नातवंड प्रेमळ चांगलं राहू दे आणि भाऊ बहिणीसुद्धा आनंदाने सुखाने राहा. सगळ्यांचं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं सगळ्यांवर प्रेम आहे हे पाहून मी खूप खुश आहे. हॅलो मीनू, तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तुला धनधान्य पशुवृद्धी सगळं मिळो, आरोग्य हीच गोपालकृष्ण चरणी प्रार्थना. तू आम्हाला सून नाही आहे पण मुलगीच आहे. मुलीसारखंच तू आमच्याशी वागते, त्यामुळे मला खूप बरं वाटतं. ताई मावशी आमच्यावर खूप प्रेम करायची. आम्ही भाचे मंडळी सुट्ट्यांमध्ये तिच्याकडे जायचो तर ती आईसारखंच कोड कौतुक आमचं करायची. मी आणि राणी सुट्ट्यांमध्ये नेहमी भुसावळला जायचो आणि तिथल्या खूप आठवणी आमच्याकडे आहेत. अगदी आईसारखंच प्रेम जसं ताई मावशीने केलं तसंच मिनू वहिनी सुद्धा आमच्यावर दोघांवर खूप प्रेम करते. इवन आमच्या सगळ्या कुटुंबावर मिनू वहिनीचं खूप प्रेम आहे. सगळ्या माणसांना जोडून ठेवणं, सगळ्यांशी एकत्र करून ठेवणं, सगळ्यांशी संवाद ठेवणं हे अतिशय चांगलं काम मिनू वहिनी करत असते. सगळ्यांविषयी तिच्या मनामध्ये खूप प्रेम आहे. ती आमच्या सगळ्यांचे कोड कौतुक लाड पुरवत असते आणि तिने ताई मावशीची कुठलीही उणीव आम्हाला भासू दिलेली नाहीये. अशा या मिनू वहिनीला 60व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि तिला दीर्घायुरोग्य लाभो ही श्री गोपालकृष्ण चरणी प्रार्थना. धन्यवाद. मिनू वहिनी, तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जसं हे म्हटले की तुम्ही सगळ्यांना जोडून ठेवतात, त्याची प्रचिती आम्हाला दरवेळेला येते. कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही नाशिकला येतात त्या त्या वेळेला तुम्ही आवर्जून आमच्याकडे नक्की येतात आणि आम्हाला त्याचं खूप कौतुक पण आहे आणि आम्हाला छान वाटतं. तुमचं पुढे येऊन सगळ्या गोष्टींमध्ये मदत करणं, कामाला मदत करणं हे सगळं मी सगळं अनुभवलं आहे ऋग्वेदच्या मुंजीमध्ये. मिनू वहिनी, तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमचा नमस्कार. मे 1986मध्ये रमेशराव कोल्हटकर यांची कन्या मृदुला हिचा विवाह चंद्रशेखर हातवळणे मुक्काम भुसावळ यांच्याशी झाला. मे महिन्यामध्येच हातवळणे परिवारामध्ये ती सामील झाली. सामील झाल्यानंतर कुटुंब मोठं होतं, येणे जाणारे लोक भरपूर होते. पण अशा याच्यामध्ये ती हातवणे परिवारामध्ये सामावली. नुसती सामावली नाही तर त्यांच्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सुद्धा तिने हिरिरीने सहभाग घेतला. DL हिंदी हायस्कूल भुसावळ येथे अध्यापनाचं काम करत असताना मुलांनाही तिने त्या हिरिरीने शिकवलं आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये कार्यारंभामध्ये समारंभामध्ये ती त्याच प्रकारे सहभाग घेत होती. आमच्या भावाचे म्हणजे तिच्या सासऱ्याचं मध्येच आजार उद्भवला होता. त्या आजारामध्ये सुद्धा तिने तेवढ्या तत्परतेनं मुलीप्रमाणे सेवा केली. दोन्ही मुलं, मोठा मुलगा हैदराबादमध्ये स्थायिक आहे,
हिंदी हायस्कूलमध्ये अध्यापनाचं काम पूर्ण करून ती दोघेही हैदराबादमध्ये स्थिरावली आहेत. माझी सासऱ्यांची सेवा केली. पूर्वी कहाणी मग ऐकताना सुरुवात आटपाट नगर होतं आणि शेवट साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण. त्याप्रमाणे वयाचे 60 पूर्ण झाले आणि त्यावेळेलाच सर्व स्थिर स्थावर झालेले आणि तिचा वाढदिवस आता 20 मे 2026 रोजी आहे. पुढील आयुष्यात भरभराट आणि पुढील आयुष्य सुखसमृद्धी आणि उत्तम आयुरारोग्याचं लाभो हीच श्री गजानन चरणी प्रार्थना. जय गजानन. 19 मे 1986 साली मिनूचं लग्न झालं. म्हणजे शेखर आणि मिनूचं लग्न झालं. तेव्हा माझा मुलगा मयूर फक्त 5 महिन्याचा होता. मिनू, तुला 60 वर्ष पूर्ण झाले वयाला 61व्या वर्षात तू पदार्पण करत आहे. तुला मी पहिल्यांदाच वाढदिवसाच्या खूप 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 गजाननमय आभाळा एवढ्या तुला मी शुभेच्छा देते. तू हातवाणी परिवारामध्ये आली तर ती नुसती आलीच नाही तर तू लक्ष्मीरूपी पावलाने आमच्या घरामध्ये आलीस आणि धनदौलत, यश, समृद्धी आणि उत्तम आरोग्याची आमच्या कुटुंबावर वर्षाव केला. तू फक्त सून नाही तर तू या घरची मुलगी आहे आणि हे आम्ही सर्वांनी तू सगळ्यांची सेवा केली, दादांची सेवा केली. मला खूप काही बोलावंसं वाटतं पण मनामध्ये जुळवाजुळव करायची आणि कंठ दाटून येतो बोलताना, मागच्या आठवणी काढताना. म्हणून मी आता नंतर तुझ्याशी मी बोलेन. तुला आता वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. Happy birthday, Auntie. Happy birthday. Happy 60th birthday, Auntie. Enjoy. Happy birthday, Auntie. Enjoy. Bye. Bye bye. मिनू, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला असंच दीर्घायुष्य लाभो अशी मनोकामना करते. आपलं नातं जरी मावशी भावाचीच असलं तरी ते आपलं मैत्रिणीचं होतं. मैत्रिणीसारखं आपण वाढलो आणि राहिलो. त्यामुळे बालपणीचा काळ जर बघताना पाहिलं तर सुखद आणि आनंदात गेलो. असंच पुढचं आयुष्य पण आपलं सुखद आणि आनंदात जावो, तुझं माझं सगळ्यांचंच. आणि हा गोडवा परत परत असाच पिढी दर पिढी वाढो, प्रेम असं वाढो अशी शुभेच्छा व्यक्त करते. मीनू, तुझ्या 60व्या वाढदिवसाची निमित्त हार्दिक शुभेच्छा. तुमचे आयुष्य निरोगी, आनंदी, सुख समृद्धीने आणि प्रेमाने सदैव भरून राहो. तुमचे हास्य, प्रेमळ स्वभाव आणि आशीर्वाद असे सर्वांच्या आयुष्यात आनंद पसरवत राहो. येणारे प्रत्येक वर्ष नव्या उत्साहाने, उत्तम आरोग्याने आणि अस्मरणीय आनंदाच्या क्षणांनी भरलेले जावो. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. बहिणींना त्यांच्या 60व्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आमचं दोघींचं नातं जावाजावांचं असलं तरी तुम्ही बहिणीसारख्या राहतात असे भुसावळच्या गजानन महाराजांच्या मंदिरातले लोक नेहमी म्हणत असत. माझ्या दोघी मुलींच्या साखरपुडा, लग्न, बाळणपणात त्या वेळोवेळी माझ्या मदतीला धावून आल्या. कुठलाही पदार्थ आपल्या हाताने करून सगळ्यांना खाऊ घालावं असं त्यांना खूप आवडतं. तशी त्यांच्या हाताला चवही खूप छान आहे. महालक्ष्मींना दरवर्षी मी हैदराबाद जाते तेव्हा आठवणीने जोपर्यंत मी तिथे आहे
तोपर्यंत एकदा तरी उकडीचे मोदक कर मला खाऊ घालतात. त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभरीत जावं आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहावं हीच गजानन महाराजांसाठी प्रार्थना. नमस्कार मिनूवहिनी, 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं आयुष्य सदैव आनंद, उत्तम आरोग्य आणि सुखसमृद्धीचे जावो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅलो. गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. या गाण्याप्रमाणेच सुंदर अशी वहिनी माझा शेखरदादा घेऊन आला. आणि बघता बघता या हातवळण्यांच्या या मोठ्या सुनेने घरातल्या सर्वांना कधी आपलेसे केले हे समजलेच नाही. तोच नाही तर तुझे बाबा, नन्नी, राजू, श्यामदादा सगळेच जण आम्हाला अगदी जवळचे नातेवाईक असल्यासारखे वाटतात. आणि सर्वांना आपलेसे करण्याचा हा गुण तुझा माहेरच्या सर्वांच्याच आहे. घरातलं कुठलंही कार्य असो हे कधीच तुझ्या नियोजनाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. एखाद्या आपल्या जवळच्या मैत्रिणीजवळ आपण जितकं मोकळेपणाने बोलतो तितक्याच मोकळेपणाने मी तुझ्याशी बोलू शकते. कारण एकच की आपली कुठली अडचण असेल, समस्या असेल, त्याच्यावरती तुझ्याकडे खात्रीशीर तोडगा असणारच ही आम्हाला खात्री आहे. तर अशा या माझ्या सर्व गुण संपन्न अशा बहिणीला 60व्या वाढदिवसानिमित्त खूप 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 शुभेच्छा. तुला निरामय आरोग्य लाभो आणि तुझ्या ज्या काही बकेट लिस्ट असतील त्या सगळ्या लवकरात लवकर पूर्ण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि आता तुमच्या लाडक्या जावयांकडून तुझ्यासाठी केलेलं हे काव्य सादर करते. हॅलो. प्रिय मिनूवहिनी, 60 हे केवळ वय नसते. 60 हे केवळ वय नसते, तो असतो अनुभवांनी फुललेला एक सुंदर बहर, जिथे आयुष्याचा प्रत्येक ऋतू आपली सुंदर छाप उमटवून गेलेला असतो. शिक्षिका म्हणून तू फक्त पुस्तकी धडे नाही शिकवलेस, तर संयम, माणुसकी आणि जगण्याची कलाही शिकवलीस. वर्गखोल्यातील ते तास संपले असतील, पण तू दिलेल्या संस्कारांचा उजेड आजही असंख्य जीवनांना दिशा देत आहे. घरातील प्रत्येक नात्याला आपुलकीचा स्पर्श देत, निस्वार्थ मदतीचा हात पुढे करत, इतरांच्या आनंदात आनंदी होणाऱ्या तर दुःखात आधार होणाऱ्या तुझ्या हृदयाचा मोठेपणा शब्दात मावणारा नाही. आणि तुझ्यातील छुपा कलाकार प्रकाश झोतात न राहता शांतपणे सौंदर्याची निर्मिती करणारा, रंगात, रेषात, गाण्यात आणि दैनंदिन जगण्यातही सौंदर्य शोधणारी सर्जनशीलता हीच तुझी खरी ओळख. आता आयुष्याच्या या नव्या पर्वात स्वप्नांना नवे रंग लागू, हास्य अधिकाधिक खुलो आणि तू आयुष्यभर जे प्रेम सर्वांवर उधळले तेच प्रेम अनेक पटींनी तुझ्या वाट्याला येऊ. तुझे आयुष्य तू दिलेल्या संस्कारा इतकेच प्रेरणादायी, तू जपलेल्या कुटुंबा इतकेच उबदार आणि तुझ्या दडलेल्या कलाकारा इतकेच सुंदर राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना. तुला 60व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. देखो हम तुम दोनों है एक डाली के फूल, मैं ना भूला तू कैसे मुझको गई भूल. हाँ देखो हम तुम दोनों है एक डाली के फूल, मैं ना भूला तू कैसे मुझको गई भूल. हाँ मेरे पास आ कह जो कहना है, 1000 में मेरी बहना है. सारी उम्र हमें संग रहना है, फूल
दिलों का तारों का सबका कहना है। बिनूताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार. घराघरात प्रेमाची ज्योत, मनामध्ये मायेची ओल. मिनूताई, तुमच्या रूपेने फुलले प्रत्येकाचे आयुष्य अनमोल. स्वयंपाकाच्या सुगंधाने घरभर आनंद दळवळला. तुमच्या प्रेमळ हाताच्या चवीने प्रत्येक घास प्रसादच झाला. देवधर्म संस्कार आचार जपलात आयुष्यभर मनोभावे. सासर माहेर दोन्हीकडे राहिल्या प्रेमाच्या धागा जोडणाऱ्या. शिवणकामाची सुंदर कला हातात तुमच्या जणू जादू वसे. नात अद्रितीसाठी शिवलेले फ्रॉक, मायेची आठवण कायमच हसे. अध्यापिका म्हणून ज्ञानदान, अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उजळले. श्लोक संस्कार चांगले विचार नातीलाही प्रेमाने शिकविले. देवदर्शन आनंद यात्रा सगळ्यांना सोबत घेण्याची ओढ. तुमच्या सहवासात प्रत्येक क्षण झाला प्रेमाचा सुंदर बोध. पार्थ माधव, सून श्राव्या आणि लाडकी अद्रितीच्या सहवासात ह्या सुंदर परिवाराला लाभला तुमचा मायेचा अखंड श्वास. या प्रवासात खंबीर साथ लाभली श्री चंद्रशेखर हातवळणे यांची. पदोपदी दिलेल्या प्रेमळ आधाराने फुलली जीवन बाग तुमच्या दोघांची. एकच रामाचरणी प्रार्थना खास, एकच रामाचरणी प्रार्थना खास. आरोग्य आनंद दीर्घायुष्य लाभो, सदैव खुलत राहो तुमचा सहजीवन सुवास. हॅलो, हाय मिनू वहिनी, कशी आहेस तू? सर्वप्रथम तुला 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. छान मस्त मजेत आहेस ना? कसं वाटतंय हैदराबाद? मिनू वहिनी, तुला सांगू का, जेव्हा तू लग्न करून आलीस ना तेव्हापासूनच्या सगळ्या आठवणी येतात माझ्यापाशी म्हणजे. आणि तुझ्या लग्नाच्या आठवणी आहेत. आम्ही इंदोरला सगळेजण बसने आलो होतो तेव्हा मी लहान होते. आणि त्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने तू उत्साहाने अतिशय आनंदाने बऱ्याच गोष्टी करायची, हे पण मला छान लक्षात आहे. तुझं डोहाळ जेवण आठवतं माधवच्या वेळेचं, चांदवडला आम्ही केलं होतं ते. आणि तू माझ्यासाठी ड्रेस शिवून आणलेले आठवतात. आणि अजून मला आठवतं ते म्हणजे मी जेव्हा कधी लहान असताना भुसावळला यायचे तेव्हा तू भुसावळला मला ब्युटी पार्लरमध्ये घेऊन जायची आणि हेअर कट करायची. आता म्हणजे हेअर कट करायची वेळ आली आहे ना म्हणून मला आठवतं ते, गंमत आठवते. तर तू मला पार्लरला घेऊन जायची, हेअर कट करायची, असं तू खूप छान प्रेमाने कौतुकाने सगळं काही केलेलं आहे. खूप आनंदाने गोष्टी केलेल्या आहेस, हे छान असं आठवतं आहे. अजून दुसरी गोष्ट म्हणजे तुला गाण्याची आवड आहे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींची तुला आवड आहे. तर हे सगळं पाहून छान वाटतं. तर मिनू वहिनी, ही तुझी सगळी आवड आहे ती छान अशीच बहरत राहो. तुला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. तुला धन धान्य आरोग्य सुख समृद्धी समाधान सगळं काही भरभरून मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. अशीच छान मस्त आनंदात राहा. हां, चल मग पुन्हा एकदा हॅपी बर्थडे. हॅलो मिनू वहिनी, आज तुझा वाढदिवस. मी जेव्हा विचार करतो तेव्हा पहिली आठवण अर्थातच तुमच्या लग्नातली, इंदोरची. आणि त्यानंतर बऱ्याच आठवणी निंभोरकर वाड्यातल्या. पण लग्नानंतर तुम्ही आमच्याकडे नाशिकला आले तेव्हा पहिल्यांदा वहिनी म्हणून तू पहिलीच होतीस. आणि वहिनी कशी असावी याचं पण उदाहरण तूच आहेस अजून. या सगळ्या आठवणींमध्ये त्यानंतर बरीच स्टेशनं लागली. भुसावळमध्ये कसं आपण प्रत्येक याचं रेल्वेचं उदाहरण देतो, त्या स्टेशनांमध्ये माधव आला, पार्थ आला, त्यानंतर श्राव्य आली, आता अद्रिती.
हा सगळा प्रवास जो तुझा झाला याच्यामध्ये तू एक खूप चांगला इन्फ्लुएन्स आमच्या सगळ्यांवरती दिलेला आहेस. त्याबद्दल मला खूप छान वाटतं की खूप चांगलं उदाहरण तुझ्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की असं असावं, सगळ्यांना सांभाळून, सगळ्यांशी मिळून मिसळून आणि सगळ्या चांगल्या वाईट चॅलेंजिंग आनंदाच्या सगळ्या प्रकारच्या प्रसंगांमध्ये कसं असावं याचं खूप चांगलं उदाहरण आहे. तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि असंच आरोग्य सौख्य कायम मिळो. हॅपी बर्थडे. मिनू वहिनी, एज इज जस्ट अ नंबर हे तुमच्याकडे बघितल्यानंतर समजतंच. तुमचा उत्साही आणि प्रेमळ आणि सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर पद्धतीने करण्याचा जो स्वभाव आहे तो खरंच खूप इन्स्पिरेशनल आहे आमच्या सगळ्यांसाठीच. जरी आपण सारखे सारखे भेटत नसलो तरी सगळ्या फोटोंमधून आणि तुम्ही सगळं घरी केलेल्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही ज्या पाठवता त्याच्यावरून असं वाटतं की खूप सारं शिकण्यासारखं आहे. तर तुमचा हा उत्साह असाच कायम राहो आणि आयुष्याच्या ह्या पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप आनंद, सौख्य आणि निरामय दीर्घ आयुष्य लाभो ही शुभेच्छा. सो 60व्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि होप यू ऑल एन्जॉय नाईस पार्टी. हॅपी हॅपी बर्थडे. हाय मिनू वहिनी. अगं 60ची वगैरे काही तू दिसत नाहीस, त्यामुळे मला वाटतं की हा तुझ्या 40व्या वाढदिवसाचा 20वा वर्धापन दिन आहे. सो 20th अॅनिव्हर्सरी ऑफ युअर 40th बर्थडे. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear auntie. Happy birthday to you. Happy 60th birthday, auntie. Happy 60th birthday, Mama. Happy 60th birthday, Mama. Bye. 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 नमस्कार मीनू वहिनी. तुम्हाला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही 61व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे, पण तुमच्याकडे बघून असं वाटणार नाही की तुम्ही 61व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. तुम्ही अजूनही खूप एव्हरग्रीन दिसतात आणि कायम तशाच राहा. मी जेव्हा मीनू वहिनींना पहिल्यांदा भेटले होते त्यावेळेला माझ्या मनात अशी एक खूप भीती होती की अरे बापरे, जाऊबाई म्हटलं म्हणजे एकदम स्ट्रिक्ट. पण नाही, माझ्या ह्या जाऊबाई आहेत ह्या अजिबात तशा नाही आहेत. अतिशय प्रेमळ आहेत. त्या वयाने इतक्या मोठ्या आहेत तरीसुद्धा मला कधीच त्यांनी असं खूप धाकात ठेवलं नाही किंवा खूप असं अधिकार त्यांनी गाजवला नाही. त्यांनी मला असं कधीच जाणू दिलं नाही की मी तुझी मोठी जाऊ आहे वगैरे असं काही. त्यांनी मला खरंच खूप एका मैत्रिणीसारखं ते माझ्याशी राहतात. त्या कधीही नाशिकला आलात किंवा मी हैदराबादला जर गेले तर ते मला असं अगदीच गरम गरम चहा करून मला हातात देतात आणि अगदी मला बहिणीसारखं ते वागवतात. जेव्हा ते मला म्हणतात अगं बैस कविता चहा घे, मी देते करून, तेव्हा त्याच्यात इतकी मायेची ऊब असते त्याच्यामध्ये. आणि खरंच मीनू वहिनी खरंच खूप छान चहा बनवतात, खूप मस्त. जाऊबाईबद्दल अजून बोलायचं झालं तर एकच की असं माझ्या जाऊबाई ज्या आहेत त्या एक असं नारळासारखं आहेत, जे बाहेरून जरी कडक असेल ना तरी आतून एकदम गोड आणि रसाळ असा त्यांचा स्वभाव आहे. प्रत्येकाच्या कार्यात आवर्जून सहभागी होणं, मग ते सुखाचं असो का दुःखाचं असो, ते त्यांचे कर्तव्य व्यवस्थित पार पाडतात. आणि हीच एक शिकवण मी त्यांच्याकडनं घेते आहे की आपले नाते हे कसे जपले गेले पाहिजेत. आणि मी अजून बरंच काही त्यांच्याकडनं शिकेल आणि शिकतच राहील. असेच तुम्ही वयाचे 100वी गाठावी हीच गजाननाचरणी प्रार्थना. तुम्हाला खूप खूप उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच गजाननाचरणी प्रार्थना. तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
नमस्कार वहिनी, तुला 60व्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तुझ्याबद्दल सांगायचं म्हणजे तू कुटुंबातील एक सदस्य नाही तर तू पूर्ण घराचा आधारस्तंभ आहेस. तुझी माया आणि प्रेम नेहमी घरात आनंद निर्माण करतो. तुला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच गजानन महाराज चरणी प्रार्थना आणि असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम आमच्यावर असू दे. हैप्पी बर्थडे मीनू नानी. जब अपन बड़ौदा में मिले थे ना तो जो आपने बनाया था ना वो मुझे बहुत अच्छा लगा था. तो जब अपन फिर से मिलेंगे या मैं हैदराबाद आऊँगा ना तब आप मुझे फिर से बना के खिलाना. क्या बनाया था रे? अरे बहुत सारी चीज़ें बनाई थी, 2-3 चीज़ें बनाई थी, मेरे को बहुत पसंद आई थी. इसलिए मुटकुळे बनाए थे एक मुटकुळे बार. बनाए थे एक बार पातर भाजी बनाई थी. अच्छा, पातर भाजी. ऐसा. ठीक है, तो मीनू नानी ने बहुत सारे अच्छे अच्छे आइटम बनाए थे. वो उनको बोलना कि हम जब मिलेंगे तब वापस फिर आप से. बनाना. ठीक है, ओके. हैप्पी बर्थडे वंस अगेन. सेम. हेलो. तो ये थी मानस की लंबी चौड़ी लिस्ट जो मानस को खानी है मीनू नानी के हाथ से जब भी वो मिलेगा तब. आता माझं सांगायचं झालं तर माझी याच्याहूनही अजून मोठी लिस्ट आहे की जी मला काकूच्या हातून खायची आहे. ती मी सुद्धा खाणार आहे जेव्हा येईल हैदराबादला तेव्हा. आज काकूला वाढदिवसाच्या खूप 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 मनपूर्वक शुभेच्छा. जिथे जरूरत आहे तिथे नावाप्रमाणेच काकू मृदूला आहे आणि जिथे आवश्यकता आहे तिथे तुम्हाला कठोर बनता यायलाच पाहिजे, डिसिजन मेकिंग करता यायला पाहिजे आणि तुम्हाला स्वतःला पुटअप करता यायला पाहिजे. ही गोष्ट मी काकूकडून शिकली आहे. जसे आपण कळत नकळत खूप गोष्टी शिकत असतो आणि अशा आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहे की अनेक पुढचे असे वाढदिवस आम्ही काकूला असंच विश करत राहू. निरोगी आणि सुखमय आयुष्य परमेश्वर काकूला देव. हॅपी बर्थडे वन्स अगेन. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काकू आणि नमस्कार. हॅपी बर्थडे मीनू नानी. हॅलो मीनू काकू, 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मीनू काकूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे मीनू काकू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. आई ताई, हैप्पी बर्थडे टू यू. जो शिल्पा ने बोला आप सभी बड़ों को मेरा नमस्ते और छोटों को प्यार. ताई, विश यू अ वेरी वेरी हैप्पी बर्थडे. आज हम लोगों का बहुत मन था कि हम इस बर्थडे पे मैं और पद्मा तेरे साथ रहे, पर कुछ निशु की बीमारी डेंगू की वजह से हम लोग इस बार नहीं आ पाए क्योंकि मेरी छुट्टियां ज़्यादा हो गई थी. लेकिन हम तेरे को प्रॉमिस करते हैं 2026 में हम दोनों एक ट्रिप हैदराबाद की ज़रूर करेंगे. वी विल मिस यू ताई on your birthday and party is due. Happy birthday once again. Wish you a very happy birthday. Love you a lot. हॅपी बर्थडे मीनू मामी आणि नमस्कार. पुढच्या वेळेस जेव्हा तू डोंबिवलीला येशील तेव्हा मला तुझ्या हातचा राजमा खाऊ घाल. थँक्यू अँड हॅपी बर्थडे. यू आर अ बेस्ट कुक. नमस्कार मीनू काकू. तुला आहे ना 61 बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा. तू जेव्हा नाशिकला येते तेव्हा तू माझ्यासाठी खूप खाऊ आणते. तो मला खूप आवडतो. त्याच्यासाठी थँक्यू. लव यू मीनू काकू. बाय.